नमस्कार, कसं आहे सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आम्हाला आज अचानक कळलं की आज आमचं वेलफेअर आहे. मग गडबडीनं फक्त घरातले कपडेच धुतले आणि आम्ही निघालो आता वेलफेअरला. आता आम्ही पोहोचलो जिथे वेलफेअर होतं तिथे. अचानक गडबड सगळी झाली आमची. जाता जाता तिथे सीताफळाचं झाड होतं. मग छोटे छोटे सीताफळ लागले होते. ह्या दीदींना माहित नव्हतं की हे फळ कोणतं आहे. मग त्यांना आम्ही ते सांगत होतो की सीताफळाचं झाड आहे. आणि आम्ही वेलफेअर झालं, जस्ट नॉर्मल वेलफेअर होतं. त्यानंतर आम्ही नाश्ता करून घेतला. तर हा नाश्ता ठरलेला असतो. पकोडे, चटणी, सरबत होता, चहा होता आणि जिलेबी पण होती. तर वेलफेअर झालं, आम्ही घरी आलो. त्यानंतर आणायचा दंगा चालू झाला की मम्मी चला आपण पार्कमध्ये जाऊ. मग आम्ही आता पार्कमध्ये चाललो. तर अजून ऊन भरपूर होतं, त्यामुळे पार्कमध्ये कोण जास्त आलं नव्हतं. आणि आण्याचं काय असतं, खेळणं कमी, जास्त इकडे तिकडे फिरण्याचं असतं. तेव्हा आण्याचे पप्पा आले की चला आज आपण मंदिरात जाऊ म्हटले. मग आता आम्ही मंदिरात चाललो. तर आम्ही पार्कमधूनच निघालो, म्हणजे कपडे ठीकठाक होते म्हणले हे चला असंच चला. मग आम्ही आता मंदिरात चाललोय. तर आम्ही शनी मंदिरात चाललोय. आज म्हणजे काल शनिवारी शनी देवाची जयंती पण होती आणि जन्मोत्सव आणि शनी अमावस्या असं काही, हे सगळं 13 वर्षांनी एकसाथ आलं होतं. तर जाता जाता हा व्ह्यू पण मला छान वाटला म्हणून मी हा रेकॉर्ड केला. तर ही चिंचोली लेक आहे, जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं. तर आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. जस्ट चिंचोली गावाच्या जरासं पुढच्या रोडलाच हे मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकताय भरपूर गर्दी होती, म्हणजे अफाट गर्दी होती आणि लाईन इथपर्यंत लागली होती दर्शनसाठी. मग आम्ही लाईनमधूनच दर्शन घ्यायचं ठरवलं. तिथे टीका पण लावून घेतला आम्ही. तर आमची टाईम येऊपर्यंत इतका अंधार झाला, कारण की आम्हाला आरतीसुद्धा भेटली. आरतीमुळे दर्शन थांबवलं होतं. दर्शन घेतलं आणि तिथे महाप्रसाद पण होता. मग आम्ही प्रसाद पण घेतला. म्हटलं मला प्रसाद खूप आवडतो, कोणतंही मंदिर असो प्रसाद घेतल्याशिवाय जायचंच नाही. खूप वेळ थांबून मग आम्ही प्रसाद घेतला. तिथेच बसून आम्ही मस्त 12 सुटलं होतं.
तर तिथेच बसून प्रसाद खाल्ला. तर आता आम्ही घरी आलो. आमचं दर्शन म्हणजे छान झालं. काय झालं, आम्ही लाईनमधूनच दर्शन घेतलं, थोडा वेळ लागला आणि अर्ध्या लाईनमध्ये आलो. तर आरतीसुद्धा मिळाली आम्हाला आज, महाआरती. तर खूप भारी वाटला आजचा दिवस. त्यानंतर आम्हाला प्रसाद पण होता तिथे. मग खरं लाईन एवढी होती तरी आम्ही थांबलो लाईनमध्ये आणि अर्ध्यापर्यंत आलो तर पुढे दुसरी लाईन चालू होती. मग आम्ही त्या लाईनमधून प्रसाद घेतला. तर आजचा दिवस खूप छान गेला. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.